कृष्ण
रूप पाहता लोचनी सुख जाय वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख जाय वो साजनी बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव हरी हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम पिंड पदावरी दिला बोली करी दिला बोली करी दिला बोली करी पदावरी दिला बोली करी दिला बोली करी दिला बोली करी माझे झाले गया वर्जन पितरांचे ऋण विठ्ठल पितरांचे ऋण विठ्ठल पितरांचे ऋण माझे झाले गया वर्जना विठ्ठल पितरांचे ऋण विठ्ठल पितरांचे ऋण विठ्ठल पितरांचे ऋण केले कर्मांतर भोम मारली हरिहर भोम मारली हरिहर भोम मारली हरिहर केले कर्मांतर भोम मारली हरिहर भोम मारली हरिहर भोम मारली हरिहर कामने माझे भार उतरले ओझे भार उतरले ओझे भार उतरले ओझे तुका म्हणे माझे भार उतरले ओझे भार उतरले ओझे भार उतरले ओझे माझे झाले गया वर्जन पितरांचे ऋण पितरांचे ऋण विठ्ठल पितरांचे ऋण झाले गया वर्जन विठ्ठल पितरांचे ऋण
दिला बोलिये घरी माझे झाले गयावर जाणा माझे झाले गयावर जाणा पिंड पदावरी दिला आपुनी करी पिंड पदावरी दिला आपुनी करी झाले गयावर जना झाले गयावर जन हो माझ झाले गयावर जन पिटले पितरांचे ऋणाय पिटले पितरांचे ऋणाय पिटले पितरांचे ऋण पिटले पितरांचे ऋण पिटले पिटले पितरांचे ऋण पितरांचे ऋण पिटले पितरांचे ऋण ऋण पिटले पिटले पितरांचे ऋण पिटले 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 पितरांचे ऋण पिटले पितरांचे ऋण पिटले पितरांचे ऋण पिटले 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 पितरांचे ऋण पिटले 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 पितरांचे ऋण ऋण पिटले पितरांचे ऋण पिटले पितरांचे ऋण पितरे पितरा आर्य पितरे 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 पितरा चरुणा पितरे 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 पितरा पिटले पितरांचे ऋण माझे झाले गयावर जन पिटले पितरांचे ऋण पिटले पितरांचे ऋण माझे झाले गयावर जन माझे झाले गयावर जन हला
विठाल विठ्ठल विठ्ठल विठाल विठाल विठ्ठल 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 पदावरी दिला आपोलिया करी माझे झाले गयावर्जन फिटले पितरांचे रोन केले कर्मांतर बोंब मारली हरिहर माझे झाले गयावर्जन फिटले पितरांचे ऋणा तुका म्हणे माझे भार उतरले ओझे माझे झाले गयावर्जन पिटले पितरांचे ऋणा विठ्ठल विठ्ठल करी माझे झाले गयावर्जन फिडले वितरांचे ऋण परमपुरुषम शौर्य पांडुरंग मुरारी कमलनेन काना गोपिका चित्तहरी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्य वामी सदैव धवलासं श्री विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण साताचिया कृपादाने कथेचा विस्तारो संत कृपादाने कथेचा विस्तार दुसरे चरण संतांच्या संत कृपादान कथेचा विस्तार संत कृपादान कथेचा बाबाजी सद्गुरु दास तुका अदुली धबल धाम हेम शैल्यं बदेह धनुजवानुकृशानु ज्ञानी नामग्रगण्यं सकल गुण निधान मनोर नामदीशम रघुपति प्रिय भक्तमातात्मजं नमामि ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोविष्ठितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थं मूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुख्यस्य वेदांत शास्त्रार्थ नितीं नमो नारायण गिरिजी ब्रह्मस्वरूपं दयांची केली स्मरण होय सगळे विद्येचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानील संतासी रंजव चित्तासी अबोलिया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या
धन्य धन्य निवृत्ती देवा धन्य धन्य निवृत्ती देवा धन्य धन्य निवृत्ती देवा धन्य धन्य निवृत्ती देवा आय महिमा वर्णावा 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 हो धन्य धन्य निवृत्ती देवा आय महिमा वर्णावा शिव अवतार भैरवी त्रैलोक्य पावन धन्य धन्य निवृत्ती देवा महिमा वर्णावा शिव अवतार पिंड पदावरी दिला पोले आखरी माझे झाले गयावर ज्ञान पिटले वितरांचे रोन प्रस्तुत संकीर्तन शिबेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि पत्रिकेतील अभंग आहे किंबहुना गयेला दिलेलं पत्र. या अभंगावरती दिलेल्या संकल्पित वेळेत बोलण्यापूर्वी काही परिहार नवचित ठरेल. सज्जनो, या पवित्र स्थळी तुम्ही आपण किम निमित्ताने एकत्र आलेला आहात याची सर्वांना कल्पना आहे, जाण आहे. तरी सांगणं भक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं. या न्यायाने आज या ठिकाणी सर्वांच्या सुपरिचित असलेले आज नसलेले वैकुंठवासी हरिभक्त परायण राधाकृष्ण बारको पाटील अन्वय यांना इहलोकीची यात्रा संपवून आज 1 वर्ष परिपूर्ण होत आहे. आणि त्या पितृऋणातून उत्तीर्णता व्हावी या उद्देशाने त्यांच्या पश्चात असलेला त्यांचा परिवार, त्या परिवाराने केलेलं कार्यक्रमाचं आयोजन. त्यांच्या पश्चात त्यांचे बंधू आहेत सीताराम तुकाराम अन्वय. त्यांच्या धर्मपत्नी आहेत गंगा भगीरथी सत्यभामाबाई, गंगा भगीरथी नंदाबाई बारको, राधाकृष्ण अन्वय. त्याचप्रमाणे त्यांच्या कन्या आहेत, मला वाटतं चित्रा, दया, पूनम, करुणा, सोनाली आणि राणी. त्याचप्रमाणे त्यांचे पुतणे आहेत अरुण, प्रकाश, विनायक, वाल्मिक, नितीन आणि शरद. विठाला अजून पुतण्या लय मोठा परिवार आहे. अजून पुतण्या राहिलेत, मला वाटतं लताबाई, पद्मा, सुंदर, सुरेखा आणि शेवट मुक्ता. विठाला आणि ज्यांच्या माध्यमातून दर्शनाचा योग आला हरिभक्तपरायण आमचे मदन दादा असेल आणि हरिभक्तपरायण काळे सर आहेत. हा काळे परिवार पितृतुल्य गुरुतुल्य वैकुंठवासी हरिभक्तपरायण वामन बाबा रेडगावकर या परिवाराशी नातेसंबंध आहेत. संधान परिवार, आता सर्वच परिवार माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत, पण यांच्या माध्यमातून दर्शनाचा योग आहे. तसं सरांच्या परिवारामध्ये आणि संधान परिवारामध्ये भरपूर कार्यक्रम मी केले. विठाला त्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित भजनी मंडळ रेडगाव, वडाळी, विठाव, दहीवडी, पिंपळस, कालवी आदी अर्थात सगळ्यांना धन्यवाद. मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण बाळा महाराज काळे आहेत, गायनाचार्य हरिभक्तपरायण प्रकाश महाराज आहेत, उत्तम महाराज आहेत, आमचे सर आहेत संशिष्टी मॅमचा रविदादा आणि उद्धव भाऊ कवडे यांचा आहे सोशल मीडिया. सगळ्यांना धन्यवाद देतो. आज सरांनी मला फक्त 1 तासाची वेळ दिलेली आहे आणि 1 तासामध्ये जितकं बोलता येईल तितकं बोलण्याचा प्रयत्न करतो. सज्जनो, भारतीय संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृती यामध्ये खूप मोठं अंतर आहे. आमच्या पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये
उपकाराची विसर पडतो ती पाश्चिमात्य संस्कृती आणि केलेल्या उपकाराची जाण ठेवतात ती भारतीय संस्कृती. मग आमच्यावरती अनेकांचे उपकार आहेत. कुणाकुणाचे उपकार आहेत तर उपकार सांगण्यासाठी मोठी यादी आहेत. पहिले उपकार असेल ती ईश्वराचे आहेत, दुसरे उपकार साधूचे आहेत, तिसरे उपकार देशाचे आहे, चौथे उपकार समाजाचे आहे, पाचवे उपकार धर्माचे आहे आणि सहावे उपकार आमच्यावरती मायपित्याचे आहे. अगदी एका वाक्यामध्ये केलेले उपकार जाणतो त्याला कृतज्ञ म्हणावं आणि केलेले उपकार विसरतो त्याला कृतज्ञ म्हणावं. आता तेही पुढे सांगतो काही गोष्टी मानाव्यात आणि काही गोष्टी विसराव्यात. काय विसरलं पाहिजे आणि काय विसरू नये अगदी एका वाक्यामध्ये. जर आपल्यावरती कोणी उपकार केला असेल तर केलेला उपकार विसरलं पाहिजे. मग शास्त्र सांगतं जुन्या लोकांची म्हणे उपकार करावा आणि वाटेवरती ठेवायचा. अर्थ काय? उपकार करायचा पण तो विसरायचा. 2 नंबर उपकार करावा तो विसरावा. आपला जर कोणी अनादर केला असेल, कोणी अपमान केला असेल तर तो अपमान सुद्धा विसरायचा आहे. कदाचित तो डोक्यात राहिला तर द्वेष भाव निर्माण होतो, अर्थात तो विसरायचा आहे. काही गोष्टी विसरायच्या आहे पण काही गोष्टीला विसरू नये. कशाला विसरू नये? ज्या भगवान परमात्म्याने सुंदर शरीर दिलं त्याला कधी विसरू नये. विसरू नये, तो आठवावा. नाही आठवला तर तुकोबराय म्हटले तसा उपाय करावा. आठवे तो देव करावा उपाव. जेणेकरून देव आठवेल तो उपाय करा. देवाला आठवा. अनेक प्रमाणे तुम्ही आठवा. मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, अर्थात त्यांचं स्मरण ठेवा, त्यांना आठवा करा. अर्थात देवाचे उपकार आहेत. मग देवाच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी काय करावं लागेल तर तुकोबराय म्हणतात जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगज्जीवन नारायण गायी न गुण तयाचे. देवाचं नामस्मरण चिंतन भजन देवाच्या ऋणातून उत्तीर्णता आहे. ज्या देशात जन्माला आला देश कार्य करा, देशाच्या ऋणातून उत्तीर्ण व्हाल. ज्या धर्मात जन्माला आला धर्मानं आचरण करा, धर्माच्या ऋणातून उत्तीर्ण व्हाल. बरं, त्यानंतर जिवंतपणी सेवा आणि मृत्यूनंतर श्राद्धाती कर्म पितृ ऋणातून उत्तीर्ण व्हाल. विठाला खरा तर मुलाचा धर्मच तो आहे. मुलाचा धर्म काय आहे तर पहिला मुलाचा धर्म आहे आपल्या गैरवर्तनामुळे चुकीच्या वागण्यामुळे माय पित्याला समाजामध्ये खाली मान घालून चालण्याची वेळ मुला मुलीने आई वडिलांवरती येऊ देऊ नये. हा पहिला मुलाचा धर्म आहे. मग वेळ येऊ देऊ नये तर मुलाने करावं तरी काय तर विचारा तो गोबरायला. वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वडिलांचे. वाढवी महत्व वडिलांचे. महत्व वाढावं. ते आता थकलेत ना मग त्यांची सेवा आहे. सकल तीर्थाचे धुरे जे का माता पित्रे तया सेविषी किरी शरीरे लोन की जे. हा दुसरा धर्म आहे. तिसरा धर्म आहे त्यांचा अंतकाळ जवळ आला की मुलगा जवळ असला पाहिजे. भागवतकार सांगतात पुरुषाशी पर्वकाळ जन्मता जोडे एक वेळ का माता पित्याचा अंतकाळ धर्माची वेळ अति पवित्र ही धर्माची वेळ आहे. मग अंत्य समय जवळ असावं. चौथा मुलाचा धर्म आहे अंत्यसंस्कार. जे 16 संस्कार आहेत त्यापैकी 15 संस्कार आई वडील मुलांना देतात आणि आई वडील गेल्यानंतर त्यांच्या प्रेतावरती सेवाचा संस्कार मुलगा करतो. त्याचं नाव आहे अंत्यसंस्कार. हा मुलाचा धर्म आहे. पण त्या अंत्यसंस्कारामध्ये अलीकडे बऱ्याच लोकांनी सर बिघडावा करून ठेवला. कर्मकांडामध्ये थोडी जरी चूक झाली ना तरी दोष लागतो. कर्मकांडामध्ये सूक्ष्म मार्ग आहे. थोडी चूक झाली
तरी दोष लागतो. पण अलीकडे काय आता असा खरा नियम असा आहे, अंतकाळी समय जवळ असावं, मरण्याच्या अगोदर उशी मांजी द्यावी. जर बोलत असेल तर त्यांची अंतिम इच्छा विचारावी आणि मुलाने आई वडिलांची अंतिम इच्छा पूर्ण करावी. जर तीच इच्छा शिल्लक राहिली तर ती इच्छा पुढच्या जन्माला त्या व्यक्तीला कारण ठरते. विठाला सगळ्यांच्या बाचे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. चला जाऊ द्या, मग काय करावं, इच्छा पूर्ण करावी. बर, कुठल्याही व्यक्तीचा प्राण हा गादी पलंगावरती जाऊ नये. दादा, प्राण जर गादी पलंगावरती गेला त्याची अगती होती. अगती कोणती गती होते? अगती. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये प्राण जाण्याच्या अगोदर त्या व्यक्तीला क्वाटवरून खाली घेतल्या जातं. घेतो की नाही आपण? घेतो. बरं, इतकंच नाही तर नेम असा एक गावरण घ्यायचं, सेन घ्या, गोल जागा सरवा, उत्तरमुख तोंड करा आणि मरण्याच्या अगोदर त्याच्या तोंडामध्ये सोनं आणि तुळस द्या. आपण देतो पण नंतर देतो. त्या व्यक्तीला ऐकायला येवो ना येवो त्याच्या कानाजवळ विष्णू सहस्रनामाचा जप केला पाहिजे. नाही जमलं शिव सहस्रनामाचा जप केला पाहिजे. नाही जमत गीतेचा 18वा अध्याय मोक्ष संन्यास योगो नाम, गीतेचा 18 अध्याय वाचावा. नाही जमलं तर प्रभावी मंत्र आहे राम कृष्ण हरी या मंत्राचा जप करा. आणि इतकंही जमत नसेल फक्त राम या 2 शब्दाचा काय करा? जप करा. या शब्दामध्ये इतकी पावर आहे महाराज, यमाची दानत होत नाही. राम राम म्हणता जवळी नाही भूत, राम म्हणता जवळी भूत, राम म्हणता जवळी नाही भूत, राम म्हणता जवळी नाही भूत. कैसा यमदूत म्हणता राम, कैसा यमदूत म्हणता राम, कैसा यमदूत म्हणता राम, कैसा यमदूत म्हणता राम. राम म्हटलं की यमाची दानत नाही महाराज. मग राम नावाचा जप करावा. मग पुढे अंत्य संस्कार आहेत. तर त्या अंत्य संस्कारामध्ये प्रारंभी प्रेताची बोलवण सांगितली. आणि का करायची या क्रिया? तर त्या व्यक्तीची अगती होऊ नये म्हणून. आता शास्त्रामध्ये 6 गती आहेत मृत्यूनंतर. श्रीमद भागवत सांगतं क्रममुक्ती, दुसरी आहे परमगती, तिसरी आहे सदगती, चौथी आहे ऊर्ध्वगती आणि 5वी आहे अधोगती. आता क्रममुक्ती कुणाची होते? तर योगी लोकांची. योगी योग बलाच्या सामर्थ्याने कुंडलिनी जागी करून मूलचक्र भेदून शरीराचे 4 बंध तोडत या 10व्या दरवाजा वाटे क्रमाक्रमाने तो स्वस्वरूपाला प्राप्त होतो. त्याला क्रममुक्ती म्हटलेलं आहे. तुकोबरायांच्या वचनावरती विश्वास ठेवून जर मार्गक्रमण केला तर ग्रहस्थी मनुष्य हा परमगतीला प्राप्त होतो. अभंग पाठाही सरळ बोलतो, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे. त्याला गती, उत्तमाची गती तो एक उत्तम भोगीला. आज बघा बा, परोपकारी नेने परनिंदा परश्रेय सदा. उत्तमाची गती तो एक पावेल. भूतदया गाई पशुचे पालन. उत्तमाची गती तो एक पावेल. शांतीरूपी नव्हे उत्तमाची गती. तुका म्हणे याची आश्रमाचे परमपद. संसारिक माणूस तुकोबरायांच्या अभंगावरती विश्वास ठेवून वाटचाल केली बुवा तो परमगतीला जातो. विठाला. आता तिसरी आहे सद्गती. यज्ञादी कर्म करून पुण्य संपादन करून ज्यांचा प्रवास स्वर्गापर्यंत जातो त्यांना म्हटलेलं आहे सद्गती. पण ऐका, ज्याची सद्गती झाली, पुण्य मिळालं, उत्तम भोग मिळाले, कुठं? स्वर्गातील. गीतेत भगवान सांगते की नाही, ते पुण्यमा साधे सुरेंद्र लोक मष्टाती दिव्यान दिवी देव भोगान. मग कुठपर्यंत? जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत. पण ऐका, स्वर्गातील पितर इच्छा करतात आपल्या कुळाकडं की आमच्या कुळाने आमचा स्वर्गातील मान उंच राहण्यासाठी आमच्या उद्देशाने पुण्य संपादन करावं. म्हणून काही लोक पंगत देताना वैकुंठवासी टिंबटिंब यांच्या स्मरणार्थ ही जी केल्या जातं ना, ही इथून पाय ठेवण्याची वरती ती प्रक्रिया आहे. आता ज्ञानेश्वरी सुद्धा ते सांगते. ज्ञानोबराय म्हणतात तरी पितर काय करते. ज्ञानोबराय म्हणतात तरी पितर काय करते, कासायाने स्वर्गी वस्ती तीही येती कुळापाशी. पितर कुळाकडे इच्छा करतात पण पुण्य सांभायचं बंद झालं, ज्याची सद्गती त्याची अधोगती होते.
तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय अधोगती तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय अधोगती हो तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय अधोगती जाती पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय त्याची अगती होती अधोगती होती. म्हणून आपली तशी जी अंत्यसंस्कार आहेत ना, याच्या पाठीमागे विज्ञानच दडलेलं आहे. दुसरी आहे ऊर्ध्वगती आणि एक अधोगती. प्राण वरती जातो ती ऊर्ध्वगती आणि प्राण विरुद्ध दिशेने जातो ती अगती. म्हणून प्राण नाकातून जातो, प्राण डोळ्यातून जातो, प्राण कानातून जातो, प्राण तोंडातून सुद्धा जातो. आणि हे लक्षण अगोदर कळतात. ज्याचा प्राण कानातून जाणार असेल त्याचे कानाचे चापे पडतात. ज्याचा प्राण नाकातून जाणार असेल त्याच्या नाकाचा शेंडा वागतो. ज्याचा प्राण डोळ्यातून जाणार असेल त्याची नजर ताट होते. ज्याचा प्राण तोंडातून जातो त्याचा उलटा श्वास चालू होतो. पण ही कोणती आहे? ऊर्ध्वगती. आणि पापी माणसाचा प्राण हा विरुद्ध दिशेने जातो. पापी माणसाचा मरताने कोठा फुटतो. पापी मनुष्य मरताने कपड्यामध्ये मल मूत्र विसर्जन करतो. पापी माणसाला मरताने कफ नावाचा वात होतो. तो वात बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, पण सर्व पाप कंठात आल्यामुळे त्याचा वात बाहेर जात नाही, म्हणून त्याचा घसा वाचतो. त्याला घरघर घराडा म्हणतात. ही आगती. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये बघा, प्राण जर डोळ्यातून गेला डोळे उघडे असतात महाराज. तोंडातून गेला तोंड उघडं असतं. आमच्या महिला काय करतात, जर तोंडातून प्राण गेला तोंड उघडं असेल तोंड बंद करतात. डोळ्यातून प्राण गेला डोळे उघडे असेल बंद करतात. पण कान बंद होत नाही सर, नाक बंद होत नाही. मग काय करतात? कापसाचे बोळे देतात ना. का देतात? ते याच्या मागे विज्ञान आहे. शरीरातील प्राणज्योत विजल्यानंतर कचरू शरीरामध्ये असलेले असंख्य रोग, त्या रोगाचे विषाणू या छिद्रातून प्रेतावरती प्रसरण पावतात. आणि आपतेष्ट जेव्हा मिठी मारतात तेव्हा यांना बाधा होऊ शकते. म्हणून आमच्या संस्कृतीमध्ये प्राण गेल्यानंतर पहिले ते विषाणू काय करतात? बंद करतात. पुढे ऐका, कदाचित काही विषाणू अंगावर आले असेल तर त्या प्रेताला स्नान घालतात. घालतात की नाही? पण तिथेही विज्ञान आहे. हो, स्नान घालताना पाणी कशात तापवतो बाबा? तांब्याच्या हंड्यात. आज रोजी काय गरज आहे? काय आवश्यकता आहे आज? पण तरी तांब्याच्या हंड्यामध्ये का तापवतो? तर पहिलं कारण तांब हे जंतुनाशक आहे, लक्षामध्ये घ्या. आणि त्या भांड्यात गरम केलेलं पाणी ते पॉवरफुल आहे. आणि तिसरा मुद्दा तो आपल्याला माहिती नाही, महिला मंडळीला विचारा, त्या पाण्यामध्ये दुसरं पाणी आंघोळीला टाकत नाही, म्हणजे विसन टाकत नाही. याचा अर्थ काय? का त्या पाण्याची पॉवर कमी करत नाही. मग ते जंतू नष्ट व्हावे म्हणून तांब्याच्या हंड्यामध्ये पाणी तापवलं जातं. कारण जिथं जिथं जंतूचा संबंध येतो तिथं तांब्या दात्याचा वापर केला जायचा पूर्वजांनी. कारण आमचे पूर्वज वैज्ञानिक होते. मला एक सांगा, अजून एक मुद्दा बोलून जातो. आपण हस्ती वेचायला जातो ना बाबा, मग हस्ती वेचायला गेल्यानंतर आपण हस्तीमध्ये पैसे टाकतो की नाही? टाकतो ना. का टाकतो? कारण प्रदूषण होऊ नये म्हणून. आता तुम्ही पंचायत कराल, कसं काय प्रदूषण होणार नाही? विचार जर केला तर प्रदूषण, जंतू आणि पैशाचा काय संबंध? हो, जवळचा संबंध आहे. बरं, मी एक विचारतो, हस्ती कुठे टाकली पाहिजे? गंगेमध्ये. आता खरं नेम असं आहे, हस्ती 3ऱ्या दिवसापासून 7व्या दिवसापर्यंत भागीरथीमध्ये गेली पाहिजे. कुठं? काशीला. सगळ्यांना शक्य आहे का? नाही. मग जवळ भागीरथी कुठं? आळंदीला. स्नानाला जातो ना, तो भागीरथी कुंड आहे. समाधी प्रकरण बघा, येत भैरवापासून भागीरथी वसे. भागीरथी कुठे आहे?
आणि तिथलं वर्णन आहे, हस्ती नास्ती उदकी. त्या पाण्यात हस्ती गेल्यानंतर हस्तीचं पाणी होतं आळंदीला 1 आणि 2 नंबर आपल्या जवळ कुठं रामकुंडावर. आपल्याला माहितीच सोबतो रामकुंडामध्ये त्रिवेणी संगम आहे. 12 वर्षापूर्वी सर जेव्हा ते काम सुरू केलं, स्लॅब टाकला, असं वाटलं भागीरथीचा प्रवाह बंद होतो काय, पण स्लॅब तोडून प्रवाह रामकुंडामध्ये आला. कारण तिथे त्रिवेणी संगम आहे, वरती वाहते ती गोदावरी आणि एक प्रवाह भागीरथीचा येतो, एक प्रवाह अरुणेचा येतो आणि रामकुंडातलं पाणी फिरतं असतं बघा, असं असं फिरत असतं. कारण भागीरथीच्या प्रवाहामध्ये फॉस्फरस आहे आणि वरुणेच्या प्रवाहामध्ये गंधक आहे. गंधक आणि फॉस्फरस हे पाणी मिक्स झालं कारण रामकुंडात हस्ती टाकल्यानंतर 10 तासामध्ये हस्तीचं पाणी होतं. हे तुम्हालाही मान्य करावं लागेल. कारण रोज कितीतरी हस्ती पडतात, निदान 6 महिन्यामध्ये गुडघ्या इतकं तरी थरायला पाहिजे होतं. काय मग त्याच्यावर मग महानगरपालिकेला त्या भरून कुठंतरी नेऊन टाकावे लागले त्या. मग हस्ती दिसतात का नाही, मग हस्ती कुठे गेली पाहिजे गंगेत. पण जेव्हा हस्ती टाकतो त्या हस्तीत असलेले काही सूक्ष्म विषाणू कदाचित पाण्याचं प्रदूषण करू शकतात. म्हणून आमचे पूर्वज पैसे टाकायचे, पण आता 500ची टाका 2000ची टाका काही उपयोगाची नाही. कारण पहिले पैसे तांब्याचं नाणं होतं. काय होतं, शिवराई, गिन्नी, आणा, सहाणे, डब्बू पैसा कशाचे होते. मग ते पैसे नव्हते टाकत, तांब टाकत होते. तांब हे जंतुनाशक आहे विठाला, म्हणून त्याला तांब्याच्या भांड्यामध्ये आंघोळ घालतात. कारण काय, तर जंतुनाश केला जातो. आणि दुसरं कारण, तांब्याच्या भांड्यात आलेलं जळ हे गंगा जलाप्रमाणे गेलेल्या व्यक्तीला अखेरचं गंगेचं स्नान घडावं म्हणून गंगे त्या पाण्यानं आंघोळ घातल्या जाते. असो, अर्थात अंत्यसंस्काराविषयी भरपूर मोठा आहे. फक्त जाताना एकच मुद्दा क्लिअर करतो, बऱ्याच भागामध्ये प्रेताची आरती करतात, तर प्रेताची आरती करू नये, आरती होत नाही. आरती केली तर दोष लागेल विठाला. कारण ज्यांच्या घरी घटना घडली त्यांना अमंगल अवस्था आहे आणि आरती मंगल आहे. आरती अमंगल स्थिती होत नाही, मंगल स्थितीमध्ये होते. आरती मंगल आहे, ही अमंगल अवस्था आहे. जर आरती करायला दोष लागेल. कारण ज्यांच्या घरी घटना घडली त्या लोकांना 13 दिवसापर्यंत मंगल गंध लावण्याचा अधिकार नाही, 13 दिवस मंगल कार्याला जाण्याचा अधिकार नाही, 13 दिवस मूर्तीपूजा करण्याचा अधिकार नाही, नाही 13 दिवस चूल पेटवायचा सुद्धा अधिकार नाही. म्हणून शेजारी पाहुणे भावकी डबे घेऊन जेवणाला येतात का, 13 दिवस चूल पेटवायची नाही, 13 दिवस चूल पेटवायची नाही. म्हणून याचं आंघोळीचं पाणी सुद्धा अंगणात तापवलं जातं, घरात नाही विठाला. अंत्यसंस्कार हा शेवटचा संस्कार मुलाने करायचा आहे. आणि त्याच्यानंतर मग आपले 3 प्रकारचे पितर आहे, उत्तम पितर, मध्यम पितर आणि कनिष्ठ पितर. आता याला शरीर म्हणतात. याला काय म्हणतात, शरीर. खांद्यावर गेलं की त्याला शेव म्हणतात, चित्तेवर रचलं की त्याला प्रेत म्हणतात. आणि प्रेतानंतर जे सूक्ष्म शरीर आहे त्याला प्रेत रूप, त्याला प्रेत हे शरीर श्राद्धापर्यंत संपत नाही. म्हणून मुलाचं आद्य कर्तव्य मृत्यूनंतर श्राद्धादी कर्म विठारावे. बाप करो दीन देवे, मरे बात बच नहीं हो रामा, मरे बात बच नहीं हो देवे, मरे बात बच नहीं हो रामा, मरे बाप बच नहीं हो। मुट्ठी भर चावल छत पर फेंक, मुट्ठी भर चावल छत पर फेंक, बाप कौवा बना लो, अनाड़ी दुनिया बदने बिना कैसी करियो, 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 करियो। भुक्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान. भुक्या नाही अन्न, मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान. भुक्या नाही अन्न, मेल्यावरी पिंडदान. येतो चाळावा चाळी. महाराज म्हटली फसवणूक आहे.
उलट जो मुलगा सेवाच्या श्वासापर्यंत आई वडिलांची सेवा मनोभावे करीत असेल आणि मृत्यूनंतर श्राद्धाच्या दिवशी 1/2 किलो तांदळाचा नुसता भात बनवला तरी श्राद्ध विठाला मग श्राद्ध केलं पाहिजे का? हो केलं पाहिजे. का केलं पाहिजे? जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत जीवाची सूक्ष्म शरीरातून सुट्टी होत नाही. जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत मुलगा माय पित्याच्या ऋणातून मुक्त होत नाही. आणि एक मन सर्वांना माहिती, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. तुझा बाप जिवंत आहे मग श्राद्ध करण्याची गरज नाही. आणि बाप गेला असेल तर तुला श्राद्ध करावाच. समजा एखादं मला नाही केलं तर काय होतं? शास्त्र म्हणतं तुझ्यासारखा मूर्ख तूच. फक्त श्लोक ऐका. श्राद्धम पुरुषन ददती न देवतानी चर्चिता सौहृद मित्र न लभते तमोर मूढ चेतसा. डॉक्टर साहेब शास्त्राने 3 मूर्ख सांगितले या श्लोकात. पहिला, श्राद्धम पुरुषन ददती, जो आई वडिलांच्या मृत्यूनंतर श्राद्धादी कर्म करत नाही तमोर मूढ चेतसा, तो मुलगा मूर्ख आहे. हिंदू धर्मामध्ये जन्माला येऊन जो देव देवतांना मानत नाही तमोर मूढ चेतसा, तो मुलगा मूर्ख आहे. ज्याला चांगल्या विचाराचे मित्र नाही, कुणालाही मित्र बनवतो, कुणाशी मैत्री करतो, तो एक मूर्ख आहे. तमोर मूढ चेतसा विठाला. आणि नाही श्राद्ध केलं तर तुकोबराय म्हणतात त्या मुलाचा या भूमीला भार होतो. त्याचा भोय भूमी भार भूमी भार जातीचा चार जातीचा झाला दावेदार दाणा दावेदार भोगव्य घोर पितराची भोगव्य घोर पितरा भोगव्य घोर पितरा त्या मुलाचा भूमीला भार होतो. त्याचे पितर अधोगतीला जातात आणि तो पितरांचा शत्रू बनतो. आणि पितर एकदा अधोगतीला गेले कधी अहकटाचे करीत पितर अहकटाचे करीत पितर अहकटा करीत पितर अहकटा करीत पितर वंशी दुराचार पुत्र झाला पुत्र झाला वंशी दुराचार पुत्र झाला पुत्र झाला 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 अहकटा करीत पितर अहकटा करीत पितर वंशी दुराचार पुत्र झाला पुत्र झाला पुत्र झाला वंशी दुराचार पुत्र झाला पुत्र झाला पुत्र झाला 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 अहकटा करीत पितर अहकटा करीत पितर श्राद्धाती कर्म पिंडदान नाही झालं तर स्वर्गात गेलेली पितर दात खातात आणि शाप देतात. म्हणून आजही बरीच माणसं पितृदोषामध्ये आहेत. 90%. मी गुरुवर्य संदीपनजी महाराजांचं एक वाक्य सांगतो. बाबा म्हटले ग्रस्ती माणसाला जर वाटत असेल आपलं जीवन सुखी व्हावं, प्रपंचामध्ये उन्नती व्हावी असं वाटत असेल तर पहिले पितरांची कृपा पाहिजे. आणि हाती घेतलेला परमार्थ उत्तम बाबा कडेला जावं असं वाटत असेल तरी पितरांचीच कृपा पाहिजे. पितरांच्या आशीर्वादाशिवाय परमार्थ कडेला जात नाही आणि पितरांच्या आशीर्वादाशिवाय प्रपंचामध्ये उन्नती होत नाही. म्हणून पितर आपले सुखी पाहिजे, ते आनंदी पाहिजे, ते नाराज नसले पाहिजे. आणि पितर नाराज झाले का जीवनामध्ये दुःख येतं. बरे पितर आहे तरी कोण? 3 आहे, उत्तम मध्यम कनिष्ठ. आता 2 नाही, एकच सांगतो. जे उत्तम पितर आहे त्यांचं नाव आहे आर्यमा.
आणि भगवान गीतेमध्ये विभूती सांगत असताना सांगताय जे समस्त पितर आहेत ना, त्या पितरामध्ये आर्यमा जो आहे तो मी आहे. आर्यमा कोण आहेत? भगवान परमात्मा आहे. आणि ते आपले मुख्य पितर आहेत. ते नाराज नसावे. विठाला त्यांना काय लागत द्या दिलं बरोबर. ऐका मग आपले पितर नाराज आहे का संतुष्ट आहे ओळखायचं कसं सांगू? एक दोन खून. रात्री झोपल्याबरोबर तुम्हाला जर निवांत झोप लागत नाही, 11 वाजले 12 वाजले 1 वाजले झोपच येत नाही, समजून घ्यायचे पितर नाराज आहे आपल्यावरती. एक झोप झाली, तहान लागली, घसा कोरडा पडला. एखादा व्यक्ती रात्री उठून जर पाणी पित असेल आणि घसा कोरडा पडत असेल दादा, तर समजून घ्यावं आपले पितर तहानलेले आहेत. जेवणाला बसल्यानंतर ताटामध्ये जर केस येत असेल, तो स्त्रीचा असो पुरुषाचा असो प्राण्यांचा असो, ताटात केस दिसतो, घासात केस येतो, तोंडात केस जातो, समजावं आपले पितर भुकेलेले आहेत. मृत व्यक्ती वारंवार स्वप्नात येत असेल तर समजून घ्यावं ते काहीतरी मागताय. मुला मुलीच्या लग्नामध्ये अडचणी निर्माण झाला असेल तर समजून घ्यावं पितर आपले नाराज आहेत. काही न करता तुम्ही अपमानित होत असाल तरी पितर नाराज आहे. आणि प्रपंचामध्ये उन्नती थांबली असेल तर पितर आपले नाराज आहे. विठाला मग येतो पितृदोष. आता पितृदोषाला लय कारण आहे. एका वंशात जन्माला आलात पण सुतक नाही धरलं, आला पितृदोष. अलीकडे लोकांना लाज वाटते त्याची बाबा. एक वाक्य बोलू का? तुम्ही पैशाने मोठे असाल, पदाने मोठे असाल, परिवाराने मोठे असाल, पण जातीपेक्षा आणि धर्मापेक्षा कोणी मोठा होत नसतो. जो मुलगा ज्या जातीत जन्माला आला त्या जातीची आचारसंहिता त्याला पाळावीच लागते. विठाला आला पितृदोष. आता अशी पितृदोषाला लई कारण आहे, पण एकच सांगतो वेळेच्या अभावी. मला कारण सरांनी वेळेचं बंधन दिलंय. विठाला आज तुमच्याकडे बी पाहायचं नाही. ऐका एकच साधं, ज्याचा आजोबा सावकार त्याचा नातू भिकारी. अंडरलाईन करून ठेवा. ज्याचा आजोबा सावकार त्याचा नातू भिकारी. काय बोललो मी? आजोबांनी सावकारकी केली, लोकांना व्याजाने पैसे लावले, गरीबाचे कष्ट करायचे, काम करायचे, पैसे जमा केले. समाजाचा जमा केलेला पैसा काही अंशी समाजाच्या धर्म कार्याला लावा लागतो. उदाहरणार्थ पैसा जमावला पण विद्यालय काढलं, अनाथ आश्रम काढला, कॉलेज खोललं, मंदिर बांधलं, देश कार्य केलं, समाजसेवा केली, अनाथ मुलांचं पालकत्व स्वीकारलं, त्यांचं शिक्षण केलं, वया पुस्तकं दिले, गणवेश दिले, अन्नदान केलं, धर्म कार्याला खर्च केला, कुठलाही दोष लागत नाही. पण काहीच केलं नाही आणि ती संपत्ती 2 पिढ्या सुख देते आणि 3ऱ्या पिढीमध्ये पितृदोष येतो. आणि पितृदोषाचे तुम्हाला म्हणता माहितीये ना, आज्यानं केलेलं पाप कुणाला भोगावं लागतं? आता बिचाऱ्यानं काहीच केलं नाही पण भोगायची वेळ आली. केलं यांनी आणि भोगायची वेळ कुणाला आली? याला. ऐका मग पितृदोषाचे लक्षण आहे 3री पिढी बर्बाद होणं, दरिद्री येणं, मानहानी, समाजात किंमत नसणं, मुलं मुली वाईट व्यसनाला जाणं, तरुण मुला मुलींचा अपघाती मृत्यू होणं, मुला मुलींचे लग्न वेळेवरती न होणं, आंतरजाती विवाह होणं, त्यांना संतती न होणं, झालीच संतती, आंधळे पांगळे लुळे खुळे वेडे मतिमंद व्यंग मुलं जन्माला येणं, हे नाहीच कळालं. त्या माणसाच्या घरासमोर रोज सकाळी 9 ते 10 या दरम्यान कावळा येऊन ओरडणं, हे नाहीच कळालं. हा उजवा हात, ही आयुष्य रेषा, तळाशी 2 रेषा फाकल्या आणि डाव्या बाजूला गुन्हाखोराची फुले आली, याला अर्ध तुटलेलं मच्छचिन्ह म्हणतात. हे जर आपल्या हातावरती आलं समजून घ्यावं 3ऱ्या पिढीवरचा पितृदोष. विठाला आजानन
भोगायची वेळ आली नातवाला, महाराजाला उपाय आहेत का? अगदी सोपा उपाय सांगतो, करता आला तर करा. ज्यांना जिथे जिथे अन्नदान करण्याची संधी उपलब्ध होईल त्यांनी अन्नदान करा. आता इथं दैवडी आहे, कालवी आहे, रेडगाव आहे, बऱ्याच गावची माणसं आहे, चांदवड आहे, वडाळी बोई आहे. तुमच्या सगळ्यांच्या पंक्ती सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज सप्तामध्ये टाकलेले आहे. काय भाकरी देणं काय लय मोठी एवढी जबाबदारी. मामा रेडगाव येऊन गेले बरं का, विठाव्याला येऊन गेले, नावं मी टाकलेले तुमची. सगळ्यांना सांगा आणि भाकरी घेऊन यावी. चालून संधी आली, जाती आईशी घडी पुन्हा नाही. अरे अन्नदान करा, अन्नदानाने दोष जातात. तुमच्या अंगणामध्ये कुत्रा आलं ना तर भाकर टाका, गाय आली भाकर द्या, कोणी अतिथी आला विनमुख जाऊ देऊ नका. कारण जर काही दिलं तर दोष नेतो आणि नाही दिलं तर दोष देतो. विठाला विठाला पहिले दोष जातात ते अन्नदानानं. मी कीर्तन काय अन्नदानी तर श्राद्धानिमित्तानं काय हे कर्मकांडे, आणि कर्मकांडामध्ये सर थोडी जरी भूल झाली ना तरी दोष घडतो. कसा दोष घडतो एक वाक्य सांगू का? उदाहरणार्थ कथा श्रवण करताना आसनावरती करावे, भोजन आसनावरती करावं. बर, पायात बूट नसला पाहिजे, डोक्यात टोपी नसली पाहिजे. विना आसनाचे भजन भोजन कथा श्रवण करू नये. जर तसं केलं तरी काय लागतो दोष. आता उदाहरणार्थ कर्मकांडामध्ये सांगतो उदाहरण. आता आमचे वारकरी आचमन घेतात बरोबर, मग किती पाणी घ्यायचं आहे? फक्त बाबळीचं बी बुडल दादा इतकं, पण ते जर खाली वगळलं आणि पाणी पिल्या गेलं मदिरा प्राशन करण्याचा दोष लागतो कर्मकांडामध्ये. आता जेवण झालं, काहींचं स्लो राहतं, काहींचं जलद राहतं. ज्याचं जलद झालं जवळचं जेवतोय म्हणून तो थांबतोय, पण जेवण करताना खरकाचा हात जर सुकला तो गोमांस खाल्याचं पाप लागतं. विठाला विठा. आता एक कळत न कळत असे दोष येतात, तसं कर्मकांडामध्ये सुद्धा दोष येतात. ते दोष येऊ नये. दोष जाऊ मग कशाने जातील तर त्याच्यासाठी फक्त अन्नदान आहे, अन्नदानाने दोष जातात. हा पहिला मुद्दा आहे. 2 नंबर, कथा कीर्तन का होते? हाती घेतलेलं कार्य सफल व्हावं, पूर्णत्वाला जावं, दोष राहू नये म्हणून कथा कीर्तन हे विठाला सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. आरंभी आवडे आले नामाचा फायदा एकच प्रमाण देतो. ज्ञानदेवी अभ्यास मोठा, नामस्मरण मुखावाचा आणि हरी हरी स्मरता. पूर्वज गेले वैकुंठा, वैकुंठ भुवनी घर केले. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, दोन्ही पक्ष पायी उदरती. चतुर्भुज नर होऊन ठेले. विठाला विठाला. अन्नदान खरं, अन्नदानाने दोष जातात. नाही दानात ना वेळ असेल कथा कीर्तन ऐका. प्रत्येक हिंदूने लक्षात ठेवा, कुठल्याही मंदिरासमोर जात असताना वेळ नाही ना उतरण्यासाठी, तुम्ही साधनत आहात ना, पण मंदिर दिसलं तर किमान हात तरी जोडा. ज्या देवासमोरून जातोय साधू समोर आणि देवाच्या समोर हात जोडले पाहिजे. जर नाही हात जोडले हा गुन्हा आहे, हे पाप आहे. लक्षात ठेवा. विठाला. मग कथा कीर्तनाला वेळ नाही ना, मग हात जोडा. कथा चालू आहे नाही वेळ, हात जोडा ना, काही अडचण नाही. आणि जर कथा श्रवण केली तर कथेमध्ये दोष जातात. कथा दोषारी कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाजी. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर. काठी ऐकती सादर हे पवित्र हरी कथा. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर. हरी
कथेमध्ये दोष जातात आणि कथा जीवाचा उद्धार करते. कलियुगामध्ये उद्धाराचं साधन कथा आहे. कथा दोष करी हरी, कथा मुक्त करी आणि कथा याची बरी विठोबाजी. मग कथा श्रवण करा, दोष जातील. आणि शेवटचं सांगतो, करता आलं तर बघा, किती मोठा पितृदोष असू द्या, एवढं वाक्य घेऊन गेलेला तरी कीर्तन सार्थकी लागलं बाबा. ऐका, किती मोठा पितृदोष असू द्या, तुमच्या हातावर कालसर्प असू द्या, पितृदोष असू द्या, हृदयाची रेषा तिरपी होऊ द्या, आयुष्याच्या रेषेला छेद जाऊ द्या, अर्धमच्छे चिन्ह असू द्या, रावचा वटा उंच होऊ द्या, चंद्राचा खळगा होऊ द्या, काही होऊ द्या, हातावर एक प्रभावी मंत्र आहे. आणि त्या मंत्राचा जर तुम्ही जप कराल, मी गॅरंटेड सांगतो, नारायण नागबळी सुद्धा करायची गरज नाही, इतका प्रभावी मंत्र आहे. आणि तो मंत्र ज्ञानोबरायांनी हरिपाठामध्ये दिला. रामकृष्ण नाम सर्व दोष हरणा, रामकृष्ण नाम सर्व दोष हरणा, रामकृष्ण नाम सर्व दोष हरणा, रामकृष्ण नाम सर्व दोष हरणा. नारायण नागबळी त्रिपिंडीने फक्त पितृदोष जाईल, पण रामकृष्ण हरी असा प्रभावी मंत्र आहे, कुठला दोष शिल्लक राहत नाही. आणि त्या मंत्राचा जप करायला काय अडचण आहे. म्हणून किमान भेटवर रामकृष्ण हरी तरी मला सहज जप होईल, सहज दोष जातील. विठाला विठाला चला श्राद्ध केलं पाहिजे. आज आई वर्ष श्राद्ध का करावं लागतं तर दशक्रियाच्या दिवशी बघा, दशक्रिया 10व्या दिवशी सूक्ष्म शरीराला पहिल्या पिंडानं मस्तक तयार होतं, दुसऱ्या पिंडाने मान तयार होते, तिसऱ्या पिंडाने हृदय तयार होतं, चौथ्या पिंडाने बिंबी तयार होते, पाचव्या पिंडाने पोट तयार होतं, 6व्या पिंडाने पाठ तयार होते, 7व्या पिंडाने कंबर तयार होतं, 8व्या पिंडाने मलमूत्र विसर्जनाची जागा तयार होते, 9व्या पिंडाने पाय होतं आणि 10व्या पिंडाने सूक्ष्म शरीराला तहान आणि भूक या उर्मी तयार होतात. म्हणून दशक्रिया 10व्या दिवशी करावी लागते. आणि ती 10व्या दिवशी 10 पिंड देतात ना, तो एक एक अवयव, त्याला ठीक आहे, चिंता नाही. 11व्या दिवसाचा विधी त्याला ऋषभ सर्ग आहे, 12व्या दिवशी पददान आहे, 12व्या दिवशी सपिंडीकरण आहे आणि 13व्या दिवस भोजनच आहे. आणि तिथून पुढे त्याला पितर ही संज्ञा प्राप्त होते. 13 पितर जेव घालतो. 13 पितर जेवल्यानंतर ते सूक्ष्म शरीर तृप्त होतं, त्याला 1.5 फुटाचं शरीर तयार होतं. आणि मग 2 आज्ञा होत्या, एक देव आज्ञा आणि एक यम आज्ञा, 2 आज्ञा. तिथून पुढे शांती दया पाहुणा हरी करे. आणि महाराज पाप जादा झालं तर यमाचा पाहुणा प्राणी होय. मग ते सूक्ष्म शरीर यमाच्या स्वाधीन असतं. जीवाचा प्रवास चालू होतो तो 13व्या दिवशी. जीव यम लोकाच्या मार्गाला लागतो. मृत्यू लोकातून यम लोकात जाण्यासाठी 12 दिवस लागतात. मग 5.5 महिने चालत नाही आणि 11.5 महिने चालत नाही, वर्ष श्राद्ध करावं लागतं. आपली 12 घंट्याची रात्र, 12 घंट्याचा दिवस, 24 घंटे मिळून आपला 1 दिवस. पण यम लोकाचं गणित असं आहे, 15 दिवसाची रात्र, 15 दिवसाचा दिवस, त्याला शुद्ध पक्ष आणि वैद्य पक्ष म्हणतात. आपला 1 महिना, यम लोकाचा 1 दिवस. आणि मृत्यू लोकातून यम लोकात जाण्यासाठी 12 दिवस. मग 5.5 नाही, 11.5 नाही, वर्ष श्राद्धच करावं लागतं. 13व्या दिवशी खरा प्रवास चालू होतो. ती जीवदशा यमाच्या ताब्यात, त्याला भूक लागते. मग यमाला विचारतो, अरे मला भूक लागली, काहीतरी खायला दे ना. यम म्हणतो, बरोबर तुला खायला मिळेल, पण तू कधी अन्नदान केलेलं होतं का? लोकांच्याच पंक्ती जोडल्या, केलं नाही, मग आता तुला काही मिळणार नाही. आणि पुढे गेलो, यम पहिला विचारतो, तू हिंदू म्हणून जन्माला गेला, पाश्चिमात्य संस्कृतीचा स्वीकार केला, अरे हिंदू माणसा तू एकादशी केली होती का विचारतो. माझ्या पदार्थ एकही वाक्य बोलणार नाही. पातके करिता पुढे आहे पुसता. आता दुसरं प्रमाण आहे का, 15 दिवसा एक कार्य न करशी, त्याचा चरण तुका म्हणे कार्य सकुमार झालासी, काय जाब देशी यमदूता. तो यम विचारील ना, एकादशी नाही केली आणि देतो टोले, मारी ती जोडी ती थोडी तमदूता
म्हणले व्रता एकादशी सुकलिया ऐका व्रताचे ऐका व्रताचे महिमान एकादशी सुकलिया ऐका व्रताचे महिमान ऐका व्रताचे महिमान नाही केली एकादशी देतो टोले पाहून. आता बाळ क्रीडेचे अभंग पापुडे. बाळ क्रीडेमध्ये महाराज वर्णन आहे. त्याला विचारतो तू कधी कथा कीर्तन प्रवचन भजन हरिपाठ काकडा केला का? नाही करता आलं निदान श्रवण तरी केलं का? बाळ क्रीडा बा यमदूत म्हणे तया दोषी अशी कार्य केशवाशी चुकली ती कथा पुराण श्रवण नाही ऐकलं मग मारी ती जोडी ती तोडी ती निष्ठुरे यमाचे किंकर भोसाल. मग पहिला मुक्काम आहे सौम्यपूर नावाचं नगर, पुष्पभद्रावती नावाची नदी. त्या वृक्षाखाली जीव विश्रांतीला थांबतो. मग इच्छा करतो अरे मी मुलांना सगळं सोडून आलो, आता माझ्या मुलांनी मला काहीतरी द्यावं म्हणून आपण पहिलं मासिक श्राद्ध घालतो. मग तुम्ही म्हणाल मासिक श्राद्ध घातलं इथं आहे का नाही, कुठं आहे काय, त्याला इथून कसं पोहोचतं? फक्त 2 प्रमाणाने सांगतो. आता उदाहरणार्थ स्वयंपाक तिकडे चालू आहे बरोबर. आचार्याकडनं 4 ग्रॅमची मिरची चुल्यात पडली, ठसका कुठं आला? हॉलमध्ये. मिरची कुठं पडली? किचन मध्ये बरोबर दादा. का आला? तर अग्नीचा गुणधर्म आहे वस्तूचं पृथक्करण करणे. अग्नी काय करतो? वस्तूचं पृथक्करण करतो, अणुरेणूपैकी सूक्ष्मकरण करतो. ते हवेच्या माध्यमातून प्रसरण पावतात आणि इथपर्यंत पोहोचले. तसं देवता आणि पितर यांना सुखी करायचं असेल तर अग्नी लागतो. अग्नी दिल्याशिवाय अग्निमुख आहे कुणाचं? तोंड आहे. देवता आणि पितर यांना द्यायचं असेल तर अग्नीत दिलं की त्यांना मिळतं. म्हणून पितर जेव घालताना आपण अग्नी घेतो, भात टाकतो, तूप टाकतो. काय टाकतो? तर अग्निमुख आहे. अग्नी पृथक्करण करून सूक्ष्म रीतीने अग्नीचे 11 गणे, सूर्याचे 21 गणे आणि पितरांचे 31 गणे. आता समुद्रात अग्नी तो वडवानळ, लाकडात अग्नी तो सौम्य आणि पोटात कोणता अग्नी आहे? जठर अग्नी. ही यज्ञ कुंड तू पितर जेवतो म्हणजे अग्निकुंडात पडतं आणि अग्नीचे 11 गण सूक्ष्म रूपाने पोहोचवतात. त्याला प्रत्यक्ष शरीर नाही, त्याचं सूक्ष्म शरीर आहे, त्याने तृप्ती होती. कळालं असतं तर पहा विठाला. दादा तुम्ही आता इथं बसले, तुमचा मित्र मुंबईला आहे. म्हटले मदन दादा अरे पैसे संपले, काही कर बाबा पण मला 10,000 रुपये अर्जंट पाठव. पण तुम्ही बँकेत गेले नाही, गाडीची डिक्की खोलली नाही, फक्त तुम्ही मोबाईल काढला आणि 6 सेकंदात पैसे गेले की नाही? जर यंत्राच्या साह्यानं 6 सेकंदात या हॉलमधून मुंबईला पैसे जातात, श्रद्धेने मंत्राच्या साह्याने इथं दिलेलं त्याला का पोहोचू नये? आता पुढचे महिने राहू द्या. एक सांगितला मग सौम्यपूर बाकी आहे म्हणून श्राद्ध करावं लागतं. आता दुसरा मुद्दा आहे, श्राद्ध कुणाचं केलं जातं? ज्याला अग्नी दिला त्याचं श्राद्ध करावं लागतं. अग्नी कुणाला दिला जात नाही? ज्याला दात आले नाही, ज्याचं नामकरण झालं नाही, ज्याने अन्नप्राशन केलं नाही, फक्त त्याला अग्नी देता येत नाही. हिंदू धर्मात सगळ्यांना अग्नी द्यावा लागतो. काय बोलता महाराज? अवमंत 108 महामंडलेश्वर यांना कुठं अग्नी देतात? संन्याशाला कुठं अग्नी देतात? हो माहितीने अग्नी देतात. जेव्हा समाधीत बसवतात ना, मांडी घालतात ना, उजव्या पायाच्या अंगठ्याला अगरबत्तीने चटका देतात. म्हणजे काय करतात? त्याला अग्नी डागच म्हणतात. जुने आता अंत्य संस्कार म्हणतात. जुने लोक म्हणजे अग्नी डाग कधी दिला? डागच म्हणायचे ना. अग्नी डाग. आता महानुभाव संप्रदायामध्ये अग्नी देत नाही. दफन विधी आहे, आपला दहन विधी आहे. त्यांचा कोणता विधी आहे? दफन. पण दफन झाल्यानंतर वरती नागिलीचे पानं ठेवतात, कापूर पेटवतात. म्हणजे काय करतात? अग्नी देतात. आता शेवटचा मुद्दा आहे. ठीक आहे, श्राद्ध कोणी केलं पाहिजे एवढंच सांगतो सर. आता 10-5 मिनिटं लांबल. आता तुम्ही मला 12ची वेळ दिली पण काय करू? गंध यांना थांबवलं, गंध उरकू राहिलो पण नाही उरका ना. आता विठाला श्राद्ध कोणी केलं पाहिजे? श्राद्धाला प्रारंभ झाला कुठून? अगदी एका वाक्यात श्राद्धाला प्रारंभ झाला हा वरह देवापासून. वरह पुराण बघा. वरह देवानंतर श्राद्ध केलं ते मनू महाराजांनी, ज्यांच्यापासून तुमची आमची निर्मिती आहे. त्यानंतर मुलाचं श्राद्ध वडिलांनी केलं, तो निमी राजा.
आणि त्यानंतर प्रत्येक देवाने श्राद्धाने श्राद्ध केलं. कथा माहिती. राम लक्ष्मण सीता फाल्गू नदीच्या तीरावरती असताना राजा दशरथाची श्राद्ध तिथे आली. ब्राह्मण बोलवले. ब्राह्मण म्हटले प्रभू पूजेला बसा. प्रभू पूजेला बसले, पण वनामध्ये असल्यामुळे साहित्य नाहीये. मग ब्राह्मणाने सल्ला दिला, जंगलामध्ये जा, चांगल्या दर्जाचे फळं घेऊन या. राम आणि लक्ष्मण फळ आणण्यासाठी जंगलात गेले. सीतामाईला ब्राह्मणाजवळ ठेवलं. दुपारी 12 वाजता राजा दशरथाचा हात फाल्गू नदीमधून वरती आला आणि पिंडदान मागू लागला. पण एकही मुलगा नाही. काय करावं? सीतामाई चिंताक्रांत झाल्या. आणि मग राजा दशरथाने आकाशवाणी केली, सीते तुलाही अधिकार आहेत. आता श्राद्धादी अंत्यसंस्कार करण्याचा पहिला अधिकार हा धर्मपुत्राला आहे. धर्मपुत्र नाही मग काम्यपुत्र आलाय. काम्यपुत्र नाही मग दत्तक पुत्र आलाय. दत्तक पुत्र नाही मानस पुत्र म्हणजे मानलेला मुलगा त्याला आहे. त्याला नसेल पत्नीलाही श्राद्ध करण्याचा अधिकार आहे. मुलीलाही अधिकार आहेत. त्याच्या पुढे सांगू, मुलीचा मुलगा त्याला दुहित्र म्हटलेलं आहे. मुलीच्या मुलालाही आईच्या वडिलांचं श्राद्ध करण्याचा अधिकार आहे. ना पण मामाजी साहित्य नाही. चिखलाचे पिंड कर. सीतामाईने चिखलाचे पिंड केले. राजा दशरथाच्या हातामध्ये दिले. संतुष्ट झाले, आशीर्वाद दिला. थोड्या वेळाने राम लक्ष्मण फळं घेऊन आले. म्हणून आजही जर गयेला गेलात ना तर पहिलं पिंडदान चिखलाचं करावं लागतं. का? तर पहिलं पिंडदान सीतामाईने चिखलाचं केले. हा ते फळं बघितले आणि बघितल्यानंतर आता गुरुजींना असं वाटलं जर दोनदा पिंडदान नाही झालं हे फळं काय आपल्याला मिळणार? अहो त्या फळाच्या अपेक्षेने गुरुजी खोटं बोलले ना. बोलले खोटं फळाच्या अपेक्षेनं. सीतामाई म्हटल्या फळाच्या अपेक्षेने तुम्ही खोटं बोलता. जा मी तुम्हाला शाप देते. इथून पुढे तुम्हाला किती दान दिलं तरी तुमचं समाधान होणार नाही. हा सीतामाईने ब्राह्मणाला शाप दिले. अख्खा महाराष्ट्र दिला तरी फोडाफोडी बंद नाही. विठाला हा सीतामाईने दिलेले शाप आहे. कोणी साक्षीला? तिथं तुळशीचं झाड होतं. विचारा, तुळशीने खोटी साक्ष दिली आणि सीतामाईने तुळशीलाही शाप दिला. पितृगयेच्या पंचकृषीमध्ये तुझी उगवण होणार नाही, रोपण होणार नाही. आता जे गेले पितृगयाला त्यांना विचारा, त्या पंचकृषीमध्ये तुळशीचं झाड लावलं सर तरी येत नाही, येत नाही. बरं कोणी साक्षीला? गाईला विचारा. गाय खोटं बोलली. सीतामाईने गाईला शाप दिला. तू खोटं बोलली ना, जा इथून पुढे तोंडाने जे खाऊ नये ते खाशील. तुझी पूजा तोंडाची होईल पण दर्शन पाठी मागून घेतील. म्हणजे गाईची पूजा तोंडाची आणि दर्शन मागे. हा सीतामाईचा शाप आहे. कोण आहे साक्षीला? ज्या नदीमधून हात वरती आला त्या नदीला विचारा. ती नदी खोटं बोलली. फाल्गू नदी पितृगयेला नदी खोटं बोलली. नदीला शाप दिला, तुझं पाणी अदृश्य होईल, तुझ्या पाण्यामध्ये जंतू पडतील. आजही पितृगयाला गेलात ना तर पाण्याचा प्रवाह महाराज बरोबर वाळूच्या हातून आंघोळ करायची असते. जिरा बनवावा लागतो, अर्ध्या तासात बुजवावा लागतो, नाही तर जंतू पडतात. ज्याला खात्री नसते त्यांनी जाऊन खात्री करून घ्यावी. मग कोण आहे साक्षीला? तिथं वट वृक्ष होता. वट, त्या वट वृक्षांनी साक्ष दिली, प्रभू मी साक्षीदार आहे. सीतामाई म्हटलं अरे तू वृक्ष असून खरी साक्ष दिली ना, जा मी तुला आशीर्वाद देते. प्रत्येक वर्षाला या सुवासिनी मावल्या तुझी पूजा करतील. सर्व वृक्षामध्ये तुला उदंड आयुष्य प्राप्त होईल. म्हणून वट वृक्षाला 1000 वर्ष आयुष्य. किती आहे वट वृक्ष? किती काळ टिकतो? बरं हे आमच्यापेक्षा इंग्रजांना चांगलं कळालं होतं. कुणाला? इंग्रजांना. बघा ना, कारण प्राणवायू देणारा, कार्बन डायऑक्साईड नष्ट करणारा, शुद्ध ऑक्सिजन पुरवणारा हा वटवृक्ष आहे. ही इंग्रजांना कळालं म्हणून इंग्रजांनी गावाच्या चौकात वटवृक्ष लावला, पानवात्यावरती वटवृक्ष लावला, रोडच्या कडेला वटवृक्ष लावला, कालव्याच्या कडेला वटवृक्ष लावला. पण मेरा भारत मान आखे वड तोडल्याने येड्या बाबळीच लावल्या. पिंडदान केलं तरी चालतं पण श्राद्ध करावं लागतं. ही कथा महाभारतामधली आहेत. जेव्हा युद्ध संपलं, जवळजवळ वर्ष परिपूर्ण होत आहे, त्यावेळेला भगवान परमात्मा द्वारकेतून निघाले, हस्तिनापुराला आले. हस्तिनापुराला आल्यानंतर धर्मराजा सांगितलं, धर्मा अरे तुमचे पितर गेले ना, यांना मुक्ती द्यायची आहे. म्हटले ठीक आहे.
ही आता श्राद्धासाठी जागा सांगितली. आता चिंतन खूप आहे पण नाही शिरत. श्राद्धाला कोणती जागा योग्य कोणती अयोग्य अनेक चिंतन आहेत. पण खरं तर जलाशय पाहिजे. काय पाहिजे? जलाशय. मग ते तीर्थावरती आले आणि तीर्थावरती आल्यानंतर धर्मपुत्र या नात्याने धर्मराजा स्वतः पिंडदान करण्यासाठी बसला. जेव्हा धर्मराजा पिंडदान करायला बसला सगळ्यांचं पिंडदान झालं. आता नेमासे आज 4 नैवेद्य आहे. बरोबर आहे? पूजा ज्यांनी केली त्यांना विचारा. पहिला नैवेद्य कावळ्याला, दुसरा नैवेद्य गाईला, तिसरा नैवेद्य कुत्र्याला आणि चौथा नैवेद्य माशाला. का तर 3 वृक्ष पितृतुल्य आहे, 3 प्राणी पितृतुल्य आहे, 3 जलचर पितृतुल्य आहे आणि 3 वृक्ष पितृतुल्य आहे. वट वृक्ष पितृतुल्य आहे, पिंपळ वृक्ष पितृतुल्य आहे आणि बेल वृक्ष पितृतुल्य आहे. गाय पितृतुल्य आहे. बरं, कुत्रा पितृतुल्य आहे, हत्ती पितृतुल्य आहे, कावळा पितृतुल्य आहे, राजहंस पितृतुल्य आहे, गरुड पितृतुल्य आहे, सर्प पितृतुल्य आहे, मासा पितृतुल्य आहे आणि कासव पितृतुल्य आहे. विठाला म्हणून जर काग स्पर्श नाही झाला तर नैवेद्य कोणाला देतो आपण? का देतो? गाईला. तर गाई सुद्धा पितृतुल्य आहे. बरं, दुसऱ्या दिवशी आपण नैवेद्य नेतो. राग सावडायला जाताना कोणत्या पानावर नेतो? वडाचेच का नेतो? तर वटवृक्षही पितृतुल्य आहे. वटवृक्ष पिंपळ वृक्ष लावा, वटवृक्ष पिंपळ वृक्ष वाढवा, त्यांना मोठं करा, पितरांची सेवा घडेल, आशीर्वाद मिळेल. विठाला हो 4 नैवेद्य आहेत. चला जाऊ द्या. आता ते नैवेद्य मग एक नैवेद्य माशाला द्यावा लागतो. म्हणून तो धर्मराजाने चौथा पिंड उचलला, माशासाठी घेऊन निघाला. पण तितक्यात कुंती जवळ आली आणि कुंतीने धर्मराजाचा हात धरला. सांगितलं, धर्मा थांब. काही गाई, एक पिंड बाकी रे. नाही आई, पंचराजाचा झाला, माद्रीचा झाला, धृतराष्ट्र, गांधारी, विदुर काका काकी, संपूर्ण कौरव आचार्य सर्वांचं पिंडदान झालं. कुणाचं नाही राहिलं. नाही रे, एक पिंड राहिलंय. कुणाचा? गाई. कर्णाचा. कर्णाचा म्हटल्याबरोबर धर्मराजाने विचारलं, आई हे काय बोलते? हा, तुला माहिती नाही. जेव्हा मी सूर्य मंत्राचा जप केला आणि त्यापासून कर्णाची निर्मिती झाली. तो गंगेत सोडला, तो दाशी पुत्र झाला. धर्म ऐक, खरं या राज्याचा मालक हा कर्ण आहे. ही मी आतापर्यंत गुपित ठेवलं म्हणून त्यावेळेला सांगितलं गेलं नाही. आई, मी नेहमी बघायचो तुझे पायाची बोटं आणि कर्णाच्या पायाच्या बोटे सारखं दिसायची. मी विचार करायचो कुंतीच्या पायाचा आणि कर्णाच्या पायाचा काय संबंध आहे. संबंध आज कळाला. पण ही गोष्ट तू पोटात लपून ठेवली म्हणून अनर्थ घडला. म्हणून जा, इथून पुढे मी स्त्री जातीला शाप देतो का स्त्री जातीच्या अंतःकरणामध्ये इथून पुढे कुठली गोष्ट गुपित राहणार नाही. आणि मग सांगितलं, पण आई तरी मी पिंडदान करणार आहे. तेव्हा कुंती माता परोपरीने विनंती करून धर्मराजाला कृष्णाला समजावू दे. कुंती सांगती देवाला, कर्ण पांडव रे पहिला. कुंती सांगती देवाला, कर्ण पांडव रे पहिला. तळहाती मला बाळ सोडून दिला गंगाजळ. तळहाती मला बाळ सोडून दिला गंगाजळ. नाही पतिराने जागीला, नाही पतिराने जागीला. कर्ण पांडव रे पहिला. कुंती सांगती देवाला, कर्ण पांडव रे पहिला. रे पहिला, पांडव रे पहिला. धन्यवाद. माहिती मिळाली. कर्णाचं पिंडदान धर्मराजाने केलं. आता अलीकडे परंपरा बघितली, प्रभू रामचंद्रांनी जटायूचं पिंडदान श्राद्ध केलेलं आहे. अलीकडे आले तर एकनाथ महाराज षष्ठीला पितरांची पुण्यतिथी. त्याच पैठण क्षेत्रामध्ये ज्ञानोबरांनी स्वर्गातील पितर जेव घातले. त्याच चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये चांगदेव महाराजांनी पितर जेव घातले. अनेक कथा आहे. मग त्याला अपवाद तुकोबराय कशी. मग तुकोबरायांच्या काळामध्ये 16 टाळकरी, 14 टाळकरी, त्यापैकी कोंडोपंत लोकरे हे काशीला निघाले. महाराजांना म्हटले चला. महाराज म्हटले येणं शक्य नाही. मग तुकोबरायांनी 3 पत्र दिलं आणि 1 होन दिला. कोंडोपंत काशीला आले, होन टाकला भागीरथीमध्ये.
भागीरथी प्रगट झाली आणि तुकोबऱ्यांचं पहिलं पत्र घेतलं. ते पत्र आहे, परशिवो माते माझी विनवणी मस्तक चरणी ठेवी तसे. बस हे पहिलं पत्र. गयेला दिलेलं पत्र, एक गयेला दिलं, एक विश्वनाथाला दिलं, तुम्ही विश्वनाथ दीनरंक मिळणार. आणि तिसरं जे पत्र दिलं ते गयेला. कारण गयेला 3 पद आहे, ब्रह्मपद, रुद्रपद, विष्णुपद. जर मुलाने आपल्या हाताने गयेला जाऊन त्या पदावरती जर पिंडदान केलं तर मुलगा पितृ ऋणातून उत्तीर्ण होतो. गयेला विष्णू मंदिर आहे, विष्णू मंदिरामध्ये 21 पिंड, गया सुराच्या पाठीवर 21 पिंड आणि 3 पदावरती 3 पिंड द्यावे लागतात. कोणी दिले तर विष्णू पदावरती प्रभू रामचंद्रदाने पिंडदान केलं. राजा दशरथ संतुष्ट झाले. पितामह भीष्माचार्यांनी शंतनूचं पिंडदान ब्रह्मपदावर केलं आणि रुद्रपदावरती धर्मराजाने पंचराजाचं पिंडदान केलं. हात वरती आला, पिंड हातात नाही पदावर द्यावा लागतात. मग तुकोबराय म्हटले, माझ्याही पूर्वजांच्या पित्रांच्या ऋणातून मी मानव कुळात जन्माला आलो. या उद्देशाने मी स्वतः न येता तुकोबराय पत्र रूपाने लिहित आहे. त्या गयेला त्या पदावरती मी माझ्या हाताने पिंडदान करतो. अभंगाचं पहिला चरण. पिंड पदावरी पिंड पदावरी हो पिंड पदावरी पिंड पदावरी माझ्या पितरांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी मी सुद्धा माझ्या हाताने त्या पदावरती पिंडदान करतो. फक्त अभंगाला आपण स्पर्श केला आणि फक्त या श्राद्ध विषय अनुसंधान थोडं बोलण्याचा प्रयत्न केला. पंढरी सांडोनी नवजे गोटे कटेवरी कर नाही ज्या देवाचे हे तुकोबरायचे. किंवा तेच म्हणतात वाराणसी गया पाहिली आणि परीने तुका पंढरी जा. मग असे असलेले तुकोबराय गयेला पिंडदान करण्यासाठी पत्र का लिहितात? बस एवढी शंका. आता पिंड शब्दाचे 2 अर्थ होतात आणि पद शब्दाचे 2 अर्थ आहे. पिंड शब्दाचे 2 अर्थ. आता हे भाताचे बनवले ना 3 आणि 1 मुटका. आई मेली तर मातृत्रे म्हणतात, वडील गेले तर पितृत्रे आहे. बरोबर आहे. किती 3.5. म्हणजे हे भाताचे बनवलेले याचं नाव पिंड आहे आणि देहाचं सुद्धा नाव काय आहे? पिंड आहे. माणसं म्हणतात जाऊ जाऊ त्यांचा पिंड का कीर्तन ऐकायचं आहे का म्हणता की नाही. आणि हा किती हाताचा आहे? 3.5. मग शरीराचं नाव सुद्धा काय आहे? पिंड. आता पद शब्दाचे 2 अर्थ आहे बाबा. पद म्हणजे पाय, पद म्हणजे पाय. पण पद म्हणजे हुद्दा. तुम्ही कोणत्या पदावर आहात? हुद्दा जागा, माग जाल तर ठिकाण, स्थळ. तुकोबराय म्हणतात लोक गयेला जाऊन त्या पदावरती आपल्या हाताने भाताचे 3.5 पिंड देतात आणि पितरांच्या ऋणातून उत्तीर्ण होतात. पण आता महत्वाचा म्हणताय मी गयेला गेलोच नाही आणि मग मी पिंडदान केलं. पण आता तुकोबरायांचा पिंड वेगळा आहे
आणि पद वेगळं आहे. तुकोबऱ्यामध्ये मी काय केलं, हा 3.5 हाताचा देहरूपी पिंड मी माझ्या हाताने पदावर दिला. म्हणजे पद म्हणजे पाय. आता कुणाच्या पदावर दिला तर तुकोबरायांना अभिप्रेत असलेले फक्त विठोबाचेच पाय आहे. मग हा 3.5 हाताचा देहरूपी पिंड मी विठोबाच्या पायावरती समर्पित केल्यामुळे आता मला गयेला जायची गरज नाही. बर, मग विठोबाच्याच पायावरती का, बस इतकं प्रमाण ऐकलं का पूर्ण अभंगाचा अर्थ महाराज कळून जातो. महाराजांचं म्हणणं असं आहे, जे महत्व गयेला आहे, जे महत्व चारी धामाला आहे, जे महत्व काशीला आहे, ते सर्व महत्व माझ्या विठोबाच्या पायाजवळ आहे. अवघे पाया पाशे विठोबाचा, अवघे पाया पाशे विठोबाचा, अवघे पाया पाशे विठोबाचा, अवघे पाया पाशे. वाराणसी गया रोधान काशी, वरदया पाशी विठोबाचा, विठोबाचा. महाराज म्हणजे इकडे तिकडे मला फिरायची गरजच काय. अरे जगात जेवढं आहे थोडं माझ्या विठोबाच्या पायाजवळ आहे. म्हणजे पाय सोडून जाण्याची गरजच काय. वाराणसी गया चारो धाम काशी, आणि अवघे पायापाशी विठोबाच्या. जर विठोबाच्या पायाजवळ सर्व आहे तर मला गयला जायची खरंच काय. माझं गयावर्जन झालं आणि पितरांच्या ऋणातून मुक्त झालो. माझे झाले गयावर्जन आणि फिटले पितरांचे ऋण. फिटलं पितरांचं ऋण आणि पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी पंढरपूर आहे. येथे एक शेती तिथले अन्न होय कोची कुळाचं उद्धरण पूर्वज उद्धरती सांग पांडुरंग देखल्या. देवाला पाहिलं का पूर्वजांचा उद्धार. बरं गयेला गेल्यावर कर्म आहे. मग काय कर्म केलं, मी एकच कर्म केलं, केले कर्मांतर, बोंब मारली, हर आणि हरी यांचं भजन केलं. त्यानं झालं काय तर तुका म्हणे माझे आणि भार उतरले ओझे. माझ्या डोक्यावरती पितृऋणाचा भार ओझ, त्या ऋणातून मुक्त झालो. कशाने तर पिंड पदावरी दिला आपोल्या करी विठो. बारक माये बारक माये बारक माये हो बारक माये बारक माये बारक माये बारक माये हरी बारक माये हर गया हो बारक माये जय जय हो बारक माये बारक जय जय हो बारक माये सरासरी काल्याच्या दिवशी 15 लाख लोकांचं नियोजन केलेलं आहे. 350 एकरामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन आहे. तरी आपली उपस्थिती सगळ्यांची प्रार्थना, ज्यांच्यापर्यंत शब्द गेला, ज्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ज्यांची गावं पंक्तीत असेल, कृपया त्यांनी 2-2, 5-5 एका करून भाकरी करून एका गाडीत भाकरी घेऊन आलं तर चांगलं होईल. कारण एक अन्नधान्य संधी आपल्याला प्राप्त झालेली आहेत. असो झालेली सेवा ईश्वरचरणी समर्पित करून उपस्थित सर्व गायनाचार्य, महाराज मंडळी, आयोजक, नियोजक, संयोजक, ग्रामस्थ, भजनी मंडळ, साऊंड सिस्टीम, सोशल मीडिया अर्थात सर्वांना धन्यवाद करतो, वंदन करतो. आणि ज्यांच्या कुशीत राहतो त्यांचं भजन करू आणि 1 मिनिटात सेवा संपवतो. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई न्यास कया. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई न्यास कया. हो सोपान मुक्ताबाई न्यास कया.
असेल कृपया महाराजांना विनंती